Welcome to second AB of gerund and infinitive. Now let us do the practice what is given here, and accordingly we have to make use of infinitive or gerund. Now first one, put the verbs in brackets into the gerund or the infinitive. According to the context of the sentence, you have to make whether it is gerund or whether it is infinitive. तर मित्रांनो आपल्याला करायचं काय बघा, या ठिकाणी प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आपल्याकडे क्रियापदं आहेत. फक्त आता वाक्याच्या कॉन्टेक्स्टप्रमाणे वाक्याचा संदर्भ जो आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी जिरंड वापरायचं आहे का इन्फिनिटिव्ह वापरायचं आहे ते आपण ठरवायचं आहे. तर आपण बघूया पहिलं वाक्य जे आहे, आय वॉन्ट डॅश वर्क अर्ली टू नाईट. आय वॉन्ट हे ठिकाणी येणार आय वॉन्ट टू फिनिश वर्क अर्ली टू नाईट. म्हणजे या क्रियापदासाठी आपण इन्फिनिटिव्ह वापरला. आय वॉन्ट टू फिनिश त्या ठिकाणी आपण वापरला. सेकंड सेंटेन्स, आय हेट डॅश वेट फॉर बसेस इन द रेन. आय हेट टू वेट फॉर बसेस इन द रेन. पुन्हा एकदा आपण टू वेट, आय हेट टू वेट फॉर बसेस इन द रेन. इथे पण इन्फिनिटिव्ह वापरला. नंबर 3, आय एम गोइंग टू द कॅफे डॅश अन्ना. आय एम गोइंग टू द कॅफे आय एम गोइंग टू द कॅफे टू मीट अन्ना. पुन्हा एकदा इन्फिनिटिव्ह वापरला, टू मीट अन्ना. नंबर 4, सॅम इज रिअली गुड ॲट क्लाइंब. या ठिकाणी आपल्याला वापरावं लागणार आहे जिरंड, म्हणजे व्ही प्लस आय एन जी वापरावं लागेल. सॅम इज रिअली गुड ॲट क्लाइम्बिंग जे आहे ते म्हणजे इथे जिरंड वापरला आपण. नंबर 5, थँक यू फॉर डॅश सो हेल्पफुल. थँक यू फॉर या ठिकाणी बी वापरलेला आहे, त्याचा तयार होईल बीइंग. थँक यू फॉर बीइंग सो हेल्पफुल. बीइंग म्हणजे ह्या ठिकाणी पुन्हा जिरंड वापरला आहे व्ही प्लस आय एन जी. नंबर 6, आय एन्जॉय डॅश लिसन टू द रेडिओ व्हाईल कुकिंग. आय एन्जॉय लिसनिंग टू द रेडिओ व्हाईल कुकिंग. आय एन्जॉय लिसनिंग टू द रेडिओ ह्या ठिकाणी आपण जिरंड वापरला. नंबर 7, लेट अस गो नाऊ आय एम वरीड अबाउट डॅश द ट्रेन. लेट अस गो नाऊ आय एम वरीड अबाउट मिसिंग द ट्रेन. या ठिकाणी पुन्हा जिरंड वापरला, मिसिंग द ट्रेन, टू मिस नाही, टू मिसिंग द ट्रेन. नंबर 8, ही रिफ्यूज हेल्प मी. ही रिफ्यूज टू हेल्प मी, टू हेल्प या ठिकाणी इन्फिनिटिव्ह वापरला. नेक्स्ट, देर इज अ लॉट ऑफ वर्क डॅश इन द न्यू बिल्डिंग. देर इज लॉट ऑफ वर्क टू डू इन द न्यू बिल्डिंग. देर इज लॉट ऑफ वर्क टू डू हा इन्फिनिटिव्ह वापरला. नंबर 10, व्हॉट इज धिस फॉर. इट इज फॉर डॅश द व्हेजिटेबल्स. व्हॉट इज धिस फॉर. इट इज फॉर कुकिंग द व्हेजिटेबल्स. कुकिंग जे आहे ते आपले जिरंड वापरलं. आय रिअली लव डॅश विथ द चिल्ड्रन. आय रिअली लव प्लेइंग विथ द चिल्ड्रन. आय रिअली लव प्लेइंग विथ द चिल्ड्रन. तर ह्या ठिकाणी आपण जिरंड वापरलं. डॅश इज अ गुड फॉर्म ऑफ एक्झरसाइज. स्विमिंग इज अ गुड फॉर्म ऑफ एक्झरसाइज. या ठिकाणी पुन्हा आपण जिरंड वापरलं. नंबर 13, आय कांट स्टँड डॅश द वॉशिंग अप. आय कांट स्टँड डू द वॉशिंग अप. आय कांट स्टँड डुईंग द वॉशिंग अप. तर ह्या ठिकाणी पुन्हा जिरंड वापरलं. वी मॅनेज डॅश पास द एक्झाम बाय टेस्ट each other every evening. We manage to pass the exam by testing each other every evening. टेस्टिंग हे त्या ठिकाणी वापरलं आपण, जिरंड वापरलं आणि टू पास इन्फिनिटिव्ह वापरलं. नंबर 15, वी वर गेटिंग टायर्ड सो वी स्टॉप डॅश लंच. वी वर गेटिंग टायर्ड सो वी स्टॉप टू हॅव लंच. नंबर 16, I was surprised not hear about the new baby. I was surprised not to hear about the new baby. थर्ड पार्ट जो आपला आहे तो आहे द पार्टिसिपल. हा पण पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. काय आहे त्याच्यात बघूया आपण. व्हर्बल ॲडजेक्टिव्ह त्याला म्हणतात. पार्टिसिपल हा जो पार्ट आहे त्याला व्हर्बल ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. अ पार्टिसिपल इज अ वर्ड विच इज अप्लाइड ॲट द सेम टाइम बोथ ॲज अ वर्ब अँड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. Thus, a participle is a partly a verb and partly an adjective, so it is known as a verbal adjective. तर
व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करणार त्याला पार्टिसिपल असं म्हणतात. काइंड्स ऑफ पार्टिसिपल, तर अशा प्रकारचे जी पार्टिसिपल्स आहेत तर त्याचे 3 प्रकार पडतात. आपण त्याला म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल, नंतर आहे पास्ट पार्टिसिपल आणि नंतर आहे परफेक्ट पार्टिसिपल. प्रामुख्याने हे 2 जे आहेत ना आपले हे महत्त्वाचे आहेत. प्रेझेंट पार्टिसिपलला आपण म्हणतो क्रियापदाला आय एन जी लावणं आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल्स. तर बघूया पुढे काय आलेलं आहे ते आपण. प्रेझेंट पार्टिसिपल पहिला जो आहे, अ प्रेझेंट पार्टिसिपल इज फॉर्म विथ आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब टू इंडिकेट अन ॲक्शन गोईंग ऑन इनकम्प्लीट ऑर इम्परफेक्ट. तर एखादी ॲक्शन जर घडत असेल, एखादी क्रिया जर घडत असेल तर त्या क्रियेसाठी त्या ठिकाणी साधारणतः प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप जे आहे त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्मॅट. तर रायटिंग, प्लेईंग, सिंगिंग, कीपिंग, गोईंग, ड्रिंकिंग अशा अनेक क्रिया, ज्यात क्रिया घडत असते continuously, the action is actually happening, so it is called as present participle. It is called as क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप ज्याला आपण म्हणतो ते आहे प्रेझेंट पार्टिसिपल्स. सेकंड आहे पास्ट पार्टिसिपल्स फॉर्म, ज्याला आपण क्रियापदाचं भूतकाळी रूप त्याला आपण V3 असं म्हणतो. अ पास्ट पार्टिसिपल्स इज फॉर्म विथ ईडी, टी, डी ऑर एन. तर त्याला सफिक्स जो आहे तो लागतो, ईडी लागतो, डी लागतो, टी लागतो किंवा एन लागतं. अँड यूज टू इंडिकेट अन ॲक्शन ॲज कम्प्लीट, आणि कम्प्लीट ॲक्शन झालेली असेल, पूर्ण ॲक्शन असेल त्या ठिकाणी हा वापरतात. एक्झाम्पल आहे रिटन. बघा, रिटन, प्लेड, संग, केप्ट, वेंट हे जे पास्ट पार्टिसिपल आहे भूतकाळी रूप जे आहे त्याला म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आहे परफेक्ट पार्टिसिपल्स. अ परफेक्ट पार्टिसिपल्स इज फॉर्म विथ हॅव्हिंग प्लस VPP टू इंडिकेट अन ॲक्शन कम्प्लिटेड इन द पास्ट. तर याला परफेक्ट पार्टिसिपल म्हणतात. हॅव्हिंग रिटन, हॅव्हिंग प्लेड, हॅव्हिंग संग, हॅव्हिंग केप्ट हे परफेक्ट पार्टिसिपलची उदाहरणं आहेत. तर काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आलेली आहेत. पुटिंग द न्यूजपेपर अवे, आय क्लोज माय आईज. आय सेड अ वुमन होल्डिंग अ बेबी इन हर आर्म्स. Angrily speaking with me, my father asked me to leave the house. Having completed my degree, I applied for the job. Padma looks worried. आता हे ठिकाणी पुटिंग द न्यूजपेपर अवे, आय क्लोज माय आईज जे आहे हे त्या ठिकाणी दिसतंय आपल्याला. पुटिंग द न्यूजपेपर अवे, आय क्लोज माय आईज. पुटिंग हे जे आहे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून वापरलेलं आहे. आय सेड अ वुमन होल्डिंग अ बेबी, होल्डिंग प्रेझेंट पार्टिसिपल वापरला आहे. अँग्ली स्पीकिंग पुन्हा त्या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेलं आहे. हॅव्हिंग कम्प्लिटेड हे आहे तुमचं पास्ट पार्टिसिपल कम्प्लिटेड, आणि पद्मा लुक्स वरीड हे आहे तुमचं पास्ट पार्टिसिपल. तर या पद्धतीने आपण 3 पार्ट ह्या ठिकाणी बघितलेले आहेत. पहिलं आपण बघितलं जिरंड. जिरंडचा फॉर्म्युला आपण बघितला, तो होता V+ING. नंतर आपण बघितलं इन्फिनिटिव्ह, त्याचा फॉर्म्युला होता टू प्लस व्हर्ब. आणि नंतर आपण बघितले पार्टिसिपल्स, त्याचे 3 प्रकार आपण बघितले, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. त्या तिघांचे जे फॉर्म्युले आहेत, V+ING त्याला आपण म्हणतो क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप, त्याला म्हणता प्रेझेंट पार्टिसिपल. क्रियापदाचं भूतकाळी रूप त्याला म्हणता पास्ट पार्टिसिपल. आणि लास्ट आपण बघितलं परफेक्ट पार्टिसिपल, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हॅव प्लस जे आपलं आहे हॅविंग प्लस व्हर्ब पास्ट पार्टिसिपल हे येतं त्या ठिकाणी. तर या पद्धतीने 3 प्रकार आपण तेही बघितले. तर अशा पद्धतीने जिरंड, इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल्स हे 3 प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. पुढचा पार्ट जो आहे तो आपण नंतरच्या सेक्शनमध्ये पुढचा ग्रामरचा पार्ट बघूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. लेट अस स्टॉप हिअर अँड मूव टू नेक्स्ट.